हाय. एका दिवसात 2 लोकेशन्स आणि त्यात चुकीचं लोकेशन आणि फुल ऑन मेहंदी किऑस. काय झालं पुढे हे बघण्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. सकाळची सुरुवात झाली मस्तपैकी डोस्याच्या नाश्त्याने. मी आणि ज्योती दीदी पोचलो क्लायंटने पाठवलेल्या लोकेशनला. पण ट्विस्ट असा की ते लोकेशन चुकीचं निघालं. कॉल केला तर कळालं, सॉरी मी तुम्हाला चुकीचं लोकेशन सेंड केलंय आणि तुम्हाला यायचंय बेलगुंदीला. मग काय, क्लायंट येईपर्यंत आम्ही आमच्या फेवरेट स्पॉटला कोल्ड कॉफी एन्जॉय केली आणि टाइम वाया जाऊ नये म्हणून तिथेच कोन रोल्स पण केले. कोन रोल करताना व्हिडिओच्या नादात थोडी मेहंदी माझ्या कपड्यांवर पडली. हाऊ क्लम्सी ना. क्लायंट आले आणि आम्ही पोचलो लोकेशनला आणि लगेचच ग्रूमच्या मेहंदीला सुरुवात केली. ज्योती दीदीने ग्रूमच्या बहिणीची मेहंदी कंप्लीट केली आणि बेस्ट मोमेंट असा, ग्रूमचा एक हात कंप्लीट झाल्या लगेचच त्यांचे फ्रेंड आणि त्यांची बहीण ब्राईडचं नाव शोधत होते त्यांच्या हातामध्ये. पहिली मेहंदी कंप्लीट होताच आम्ही लगेच दुसऱ्या लोकेशनला पोहोचलो. अगेन वडर गेला. या ब्राईडसाठी मी 2 दिवसांपूर्वीच बॅक हँड कव्हर केले होते कारण एंगेजमेंट होती काल त्यांची. आज फक्त फ्रंट हँड्स आणि लेग्स बाकी होते. लोकेशनला पोहोचलो, त्यांचे काही बिफोर शॉट्स घेतले आणि लगेचच मेहंदीला सुरुवात केली. ब्राईडने खूपच सिंपल आणि मिनिमल डिझाईन निवडली होती. थोडे पर्सनल टचेस ॲड करून मेहंदी कंप्लीट केली. ज्योती दीदीने लेग्स कव्हर केले. मेहंदी कंप्लीट होताच लाईट गेली. फोटोज काढायला प्रॉपर लाईट नव्हती, पण समहाऊ मॅनेज करून आम्ही काही शॉट्स घेतले. ब्राईडचं घर शेतात होतं, त्यामुळे ब्राईडचे भाऊ आम्हाला रोडपर्यंत सोडायला आले होते आणि तिथून आम्हाला प्रतीक घ्यायला आला होता. प्रतीक आणि मी ज्योती दीदींना घरी सोडून आम्ही सुद्धा घरी रिटर्न आलो.